Today we will see the fifth lesson, acid, bases and salt. In this lesson we are going to study Arrhenius theory of acids and base, concentration of an acid or base, pH of solution, pH of acid and base and salts. These all points we are going to study in this lesson. Now here, how are the following substances classified into three groups with the help of litmus? आणि सबस्टन्सेस कोणते दिलेले आहेत? लेमन, टॅमरिन, बेकिंग सोडा, बटरमिल्क, विनेगर, ऑरेंज मिल्क, लाईम, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, वॉटर, ॲलम. आता हे जे सबस्टन्सेस आहेत ते क्लासिफाय करायचे थ्री ग्रुप्समध्ये. आता कोणते थ्री ग्रुप्स असतील? लिटमस पेपर, लिटमसचा यूज करून, लिटमस इज अ इंडिकेटर आणि विच आयडेंटिफाय किंवा विच इंडिकेट्स द वेदर द सबस्टन्स इज ॲसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल. तीन क्लास ग्रुप कोणते येणार आहेत सबस्टन्सेसचे? ॲसिडिक सबस्टन्सेस, बेसिक सबस्टन्सेस ऑर अँड न्यूट्रल सबस्टन्स. फर्स्ट सबस्टन्स इज लेमन. लेमनमध्ये सायट्रिक ॲसिड असतं, ती काय असणार आहे? ॲसिडिक असणार आहे तो सबस्टन्स. लिटमस काय करणार आहे? आता लिटमस टेस्ट ज्या आहेत त्या दोन येणार आहेत, रेड लिटमस आणखीन ब्ल्यू लिटमस पेपर. ते यूज करून आपण तो सबस्टन्स ॲसिडिक, बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे सांगतो. आता लिटमस पेपर जो आहे त्याचा ॲसिडमध्ये कलर काय असतो? रेड कलर. लिटमस हॅज रेड कलर इन ॲसिड अँड ब्ल्यू कलर इन बेस. आणि न्यूट्रल सबस्टन्स असेल तर लिटमस, रेड लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर याचा कलर चेंज होत नाही. ॲसिडमध्ये काय होणार आहे? ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड. बेसेसमध्ये काय होणार आहे? रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू. म्हणजे लिटमसचा ॲसिडमध्ये कलर कोणता असणार आहे? रेड. आणि बेसमध्ये किंवा अल्कलीमध्ये कोणता असणार आहे कलर? ब्ल्यू कलर असणार आहे. आणि न्यूट्रल सबस्टन्स असेल तर दोन्हीही लिटमस पेपर, रेड आणखीन ब्ल्यू लिटमस, त्यांचे कलर चेंज होणार नाहीत. मग लेमन इज अ ॲसिडिक सबस्टन्स. टॅमरिन ते सुद्धा ॲसिडिक सबस्टन्स आहे. आता टॅमरिनमध्ये टार्टारिक ॲसिड आहे. आता बेकिंग सोडा, बेकिंग सोडा हा काय आहे? अल्कलाईन आहे, म्हणजेच बेसिक इन नेचर आहे. बटर मिल्क ॲसिडिक आहे. विनेगर ॲसिडिक आहे. विनेगर म्हणजेच काय आहे? तर इट इज ॲन डायल्यूट ॲसिटिक ॲसिड. विनेगर म्हणजे काय आहे? डायल्यूट ॲसिटिक ॲसिड. हे काय आहे? ॲसिडिक इन नेचर. ऑरेंज ॲसिडिक इन नेचर. मिल्कसुद्धा काय आहे? ॲसिडिक इन नेचर. मिल्कमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. ज्यावेळेस आपण मिल्कला हीट करतो त्यावेळेला त्याची ॲसिडिक ते मिल्क काय असणार आहे? ॲसिडिक मिल्क असणार आहे. नेचर मिल्कचं काय आहे? ॲसिडिक. लाईम हे काय असणार आहे? बेसिक इन नेचर असणार आहे. टोमॅटो ॲसिडिक असणार आहे. आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आता मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे काय आहे? एक हे अँटासिड म्हणून यूज केलं जातं, म्हणजेच हे अल्कलाईन इन नेचर किंवा बेसिक आहे. आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे ज्या वेळेला आपल्याला ॲसिडिटी होते, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, म्हणजेच आपल्या स्टमकमध्ये HClचं प्रमाण, हायड्रोक्लोरिक ॲसिडचं प्रमाण काही अपचन झाल्यामुळं वाढलं जातं, त्यावेळेस आपल्याला ॲसिडिटी होते. आणि त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे घेतलं जातं. म्हणजेच मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे काय आहे? अँटॅसिड आहे आणि विच न्यूट्रलाइज द ॲसिड एक्सेस ॲसिड फॉर्म्ड इन आवर स्टमक. त्याच्यानंतर वॉटर. वॉटर हे काय आहे? न्यूट्रल आहे. ॲलम हे आहे ॲसिडिक. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला सबस्टन्सेस समजले, ॲसिडिक, बेसिक. आता याच्यामध्ये कोणता इंडिकेटर यूज केलेला आहे? लिटमस हा इंडिकेटर यूज केलेला आहे. वी हॅव earlier seen that some foodstuffs are sour to taste while some other are bitter and slippery or soapy to touch. आता काही फूडस्टफ्स कसे आहेत? सोर टू टेस्ट, म्हणजे आंबट असणार आहेत काही पदार्थ टेस्टला. त्याचबरोबर काही फूड सबस्टन्सेस हे बिटर असणार आहेत, त्याची टेस्ट कशी असणार आहे? बिटर, कडू असणार आहे. अँड स्लिपरी ऑर सोपी. स्लिपरी ऑर सोपी म्हणजे काय असणार आहे? तर आपल्या हाताला जर आपण साबणाला हात लावला तर आपला हात कसा होतो? सटकतो त्याच्यातून. म्हणजे स्लिपरी आणि सोपी असे काही सबस्टन्सेस सोपी टू टच किंवा स्लिपरी टू टच असणार आहेत.
वेन दिस सबस्टन्सेस आर स्टडीड सायंटिफिकली, आता या सबस्टन्सेसचा सायंटिफिकली स्टडी केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येणार आहे, जे सबस्टन्सेस सोअर टू टेस्ट आहेत ते काय असणार आहेत, ॲसिडिक इन नेचर असतील. त्याचबरोबर जे सबस्टन्सेस बिटर आहेत, स्लिपरी टू किंवा सोपी टू टच असतील ते कोणते असणार आहेत, बेसिक सबस्टन्सेस असणार आहेत. वी हॅव ऑल्सो लर्न्ड ॲन इझी अँड सेफ मेथड of using the indicators like litmus to identify acid and base. ॲसिड आणखीन बेस यांचा स्टडी करणं किंवा आयडेंटिफाय करणं, दिलेला सबस्टन्स ॲसिडिक इन नेचर आहे का बेसिक इन नेचर आहे, याच्यासाठी तुम्ही कोणता इंडिकेटर बघितलेला आहे याच्या आधी, लिटमस हा बघितलेला आहे. तसेच अजूनही कोणते इंडिकेटर्स आहेत, फिनॉल फिथॅलिन एक आहे, मिथाईल ऑरेंज, हे सुद्धा काय आहेत, इंडिकेटर्स विच आर यूज्ड टू आयडेंटिफाय वेदर द सबस्टन्स इज ॲसिडिक, basic or neutral. How are acids and alkaline identified with the help of litmus? लिटमसचा यूज करून ॲसिड आणि अल्कलीज कसे आयडेंटिफाय करतात. म्हणजे ज्या वेळेला आपण लिटमस पेपर हा रेड लिटमस पेपर जर ॲसिडमध्ये इंट्रोड्यूस केला तर काय होणार आहे, किंवा ॲसिडचे काही ड्रॉप्स रेड लिटमस पेपरवरती तुम्ही पोर केले तर काय होणार आहे, त्याच्यावरती कोणताही चेंज होणार नाही. रेड लिटमस हा रेडला राहणार आहे. पण ब्ल्यू लिटमस पेपरवरती जर ॲसिडचे काही ड्रॉप्स तुम्ही त्याच्यावरती इथे सोडले तर काय होणार आहे, इट टर्न्स रेड. म्हणजे ब्ल्यू लिटमस हा काय होणार आहे, रेड झाला तर तो सबस्टन्स काय असणार आहे, ॲसिडिक. आणखीन ब्ल्यू लिटमस पेपर हा अल्कलाईनमध्ये जर तुम्ही डीप केला तर तो काय राहणार आहे, ब्ल्यू राहणार आहे. आणि जर तुम्ही रेड लिटमस पेपर अल्कलाईन सबस्टन्समध्ये जर इंट्रोड्यूस केला, डीप केला तर काय होणार आहे, इट टर्न्स ब्ल्यू. म्हणजेच मग काय म्हणता येणार आहे, तो सबस्टन्स अल्कलाईन म्हणता येणार आहे. म्हणजे ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड अँड रेड लिटमस रिमेन्स रेड इन ॲसिडिक सबस्टन्सेस. आणि त्याचबरोबर अल्कलाईनमध्ये काय होणार आहे, ब्ल्यू लिटमस रिमेन्स ब्ल्यू अँड रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू इन अल्कलाईन सबस्टन्सेस. आणि याचा यूज लिटमस पेपरचा यूज करून आपण ॲसिड आणखीन अल्कलाईन आयडेंटिफाय करू शकतो. वी शॅल नाव लर्न मोर अबाउट ॲसिड्स अँड बेसेस, बट लेट अस रिवाइज व्हॉट मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ. आता इथं काही कंपाऊंड्स तुम्हाला दिलेले आहेत, मग ते कंपाऊंड्स त्याच्यामध्ये कोणते बेसिक रॅडिकल्स आहेत, कोणते ॲसिडिक रॅडिकल्स आहेत, नेम काय आहे कंपाऊंडचं, आणि तो कंपाऊंड कोणत्या टाईपचा आहे ते बघायचं. त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे तर हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, HCl. आता त्याच्यामधला बेसिक रॅडिकल कोणता आहे, H+, आणखीन ॲसिडिक रॅडिकल कोणता आहे, Cl-, आणि त्याचा टाईप कोणता आहे, ॲसिड. नाउ द सेकंड इज HNO3. HNO3 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता त्याचं नेम काय असणार आहे, हायड्रोक्लोरिक नायट्रिक ॲसिड. कोणता असणार आहे, हा नायट्रिक ॲसिड. आता त्याच्यामध्ये बेसिक रॅडिकल, ॲसिडिक रॅडिकल आणि त्याचा टाईप बघायचा आहे. त्याच्यानंतर आता हा चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा व्यवस्थित. आणखीन हा फिल करा चार्ट, जो काही तुम्हाला फिल करायला सांगितलं आहे ते कॉलम्स त्याचे फिल करा. आता सेकंड जो आहे तो सेकंड सबस्टन्स कोणता आहे, तर सेकंड इज नायट्रिक ॲसिड. आणि नेम काय आहे त्याचं, नायट्रिक ॲसिड. फॉर्म्युला काय आहे, HNO3 हा त्याचा काय येणार आहे, फॉर्म्युला. आता त्याच्यामध्ये बेसिक रॅडिकल कोणता आहे, H+ हा बेसिक रॅडिकल येणार आहे. आणखीन ॲसिडिक रॅडिकल म्हणजे निगेटिव्ह आयन हा कोणता असणार आहे, NO3-. आता याच्यावरती तुम्हाला रॅडिकल्स लिहिताना त्यांचे काय लिहायचे, व्हॅलन्स चार्ज पण व्यवस्थित लिहिला गेला पाहिजे, तो चुकायचा नाही. आणि आता नायट्रिक ॲसिड याचं टाईप काय असणार आहे, ॲसिडिक असणार आहे. त्याच्यानंतरचा आहे HBr म्हणजेच हायड्रोजन ब्रोमाइड किंवा त्याला हायड्रोब्रोमिक ॲसिड असं म्हटलं तरी चालणार आहे. हायड्रोजन ब्रोमाइड किंवा काय आहे, हायड्रोब्रोमिक ॲसिड. त्याचा बेसिक रॅडिकल आहे, त्याचे रॅडिकल्स कोणते आहेत तर H+ आणखीन Br-. आणि हा सुद्धा काय असणार आहे, सबस्टन्स ॲसिडिक असणार आहे. त्याच्यानंतरचा कोणता आहे, H2SO4 म्हणजेच काय आहे त्याचं नेम, सल्फ्युरिक ॲसिड. आता सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड हे 3 ॲसिड्स, हे जे ॲसिड्स आहेत हे कसले ॲसिड्स आहेत, स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत. आणि हे आपण एक व्हेरियस एक्सपेरिमेंट करत असताना मेनली यूज होणारे
ॲसिड्स आहेत लॅबॉरेटरीमध्ये, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड. आता सल्फ्युरिक ॲसिडचा बेसिक रॅडिकल आहे H+, आणखीन त्याचा ॲसिडिक रॅडिकल कोणता आहे SO4. आता त्याच्यावरती मायनस आणि त्याला साईन काय, चार्ज किती आहे, निगेटिव्ह चार्ज 2, म्हणून SO4 2- हा त्याचा बेसिक ॲसिडिक रॅडिकल असणार आहे आणि त्याचा टाईप ऑफ कंपाऊंड काय असणार आहे, ॲसिडिक असणार आहे. त्याच्यानंतरचा कोणता आहे H3BO4. आता H3BO4 म्हणजे हा काय आहे, बोरिक ॲसिड. कोणता आहे, ह्याचं नेम काय आहे, बोरिक ॲसिड. आणि त्याचा चार्ज बेसिक रॅडिकल H+. आणखीन आता इथं दुसरा रॅडिकल जो आहे तो कोणता आहे, ॲसिडिक रॅडिकल BO3 आणि त्याच्यावरती चार्ज असणार आहे 3-. म्हणजे BO3 या रॅडिकलची व्हॅलन्सी किती आहे, 3 आणि त्याचं टाईप कोणता आहे, ॲसिडिक आहे, ॲसिड. त्याच्यानंतर आहे NaOH. त्याचं नेम आहे सोडियम हायड्रॉक्साईड. आता याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये बेसिक रॅडिकल कोणता असणार आहे, Na+. आणखीन ॲसिडिक रॅडिकल काय आहे, OH-. आणि हा काय असणार आहे, बेस किंवा अल्कली, बेस म्हणायचं आहे त्याला, बेस असणार आहे. त्याच्यानंतर KOH म्हणजेच काय आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि त्याचे रॅडिकल्स कोणते आहेत, बेसिक रॅडिकल K+, आणखीन OH-. आणि त्याचा टाईप जो आहे तो काय असणार आहे, बेस. त्याच्यानंतरचा आहे CaOH म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्याचे रॅडिकल्स काय येणार आहेत, Ca+. आणि आता इथं Ca+ आणि त्याला चार्ज किती असणार आहे, 2+. Ca2+ हा चार्ज त्याच्यावर असणार आहे, Ca2+ आणि OH- हा काय असणार आहे, बेस. त्याच्यानंतर आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. आता अमोनियम हायड्रॉक्साईडचे 2 रॅडिकल्स कोणते आहेत, एक आहे NH4 आणि NH4 त्याच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज आणि OH- आणि हा सुद्धा काय आहे, बेस. त्याच्यानंतर कोणता आहे NaCl. आता हा सॉल्ट येणार आहे, NaCl सोडियम क्लोराईड. त्याचा बेसिक रॅडिकल म्हणजे पॉझिटिव्ह आयॉन Na+, आणखीन ॲसिडिक रॅडिकल कोणता आहे, Cl-. आणि हा काय असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. सॉल्ट आहे हा आणि हा काय आहे, न्यूट्रल आहे. आता त्याच्यानंतर इथं कॅल्शियम नायट्रेट किंवा CaNO3 ट्वाईस म्हणजे काय आहे, कॅल्शियम नायट्रेट. त्याचा बेसिक रॅडिकल कोणता आहे, कॅल्शियम. त्याच्यावरती चार्ज किती असणार आहे, 2+. आणखीन नायट्रेटचा रॅडिकल NO3 आणि त्याच्यावरती 1 निगेटिव्ह चार्ज. आणि हा सॉल्ट आहे आणि हा सुद्धा काय असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम सल्फेट हा सुद्धा काय आहे, सॉल्ट आहे आणि तो न्यूट्रल सॉल्ट आहे. आता त्याच्यामधला पॉझिटिव्ह किंवा बेसिक रॅडिकल कोणता आहे, K+. आणखीन ॲसिडिक रॅडिकल हा SO4 आणि त्याच्यावरती चार्ज किती आहे, 2-. SO4 2- आणि हा सुद्धा काय येणार आहे, न्यूट्रल असणार आहे. तसंच कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम Ca+, कॅल्शियमवरती चार्ज किती असणार आहे, 2+. आणखीन क्लोरीन निगेटिव्ह Cl- आणि हा सुद्धा काय असणार आहे, न्यूट्रल असणार आहे कंपाऊंड. आणि नंतरचा लास्ट आहे NH4 SO4 म्हणजे कोणता आहे, हा अमोनियम सल्फेट. आणि याचा बेसिक रॅडिकल कोणता आहे, NH4 आणि NH4 त्याच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज आणि SO4 हा निगेटिव्ह आहे रॅडिकल, ॲसिडिक रॅडिकल. त्याच्यावरती 2- चार्ज येणार आहे, SO4 2- आणि हा सुद्धा काय असणार आहे, न्यूट्रल कंपाऊंड असणार आहे. आता याच्यावरून तुम्हाला कंपाऊंड्स कोणते कोणते लक्षात आलेले आहेत, टाईप्स, ॲसिड, बेस, आणखीन न्यूट्रल. आता हे जे आहेत न्यूट्रल इथं हे कोणतेच कंपाऊंड्स आहेत, NaCl, कॅल्शियम नायट्रेट, त्याच्यानंतर सोडियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट. दीज ऑल आर सॉल्ट्स, डिफरंट टाईप्स ऑफ सॉल्ट्स. याच्यामध्ये हे काय आहेत, हे जे आहेत इथून दिलेले तुम्हाला हे आहेत सॉल्ट्स, डिफरंट टाईप्स ऑफ
सॉल्ट्समध्ये येणार आहेत हे सबस्टन्सेस. आणखीन दीज आर सॉल्ट्स. त्याच्यानंतर हे जे हायड्रॉक्साईड्स आहेत हे कोणते असणार आहेत? बेसिक सबस्टन्सेस आहेत. हे काय आहेत? बेसिक सबस्टन्सेस. हे मी सांगते म्हणून लिहिलेलं आहे हे. त्याच्यानंतर हे जे आहेत पहिले सगळे काय आहेत, कोणते सबस्टन्सेस आहेत हे? तर दीज आर ॲसिड्स. हे सगळे कोणते आहेत? ॲसिडिक सबस्टन्सेस आहेत. लक्षात आले? मग आता ॲसिडिक सबस्टन्सेसमध्ये कोणते आयन्स तुम्हाला दिसतात? बेसिक आयन्स, बेसिक रॅडिकल्स H+. त्याच्यानंतर हे जे बेसेस आहेत त्या बेसेसमध्ये तुम्हाला एक ॲसिडिक रॅडिकल सगळ्यांमध्ये कॉमन आहे आणि तो कोणता आहे? OH-. म्हणजे बेसिक सबस्टन्सेस जे आहेत त्यांच्यामध्ये ॲसिडिक रॅडिकल काय असणार आहे? OH-. आणि त्याचा बेसिक रॅडिकल हा काय असणार आहे? मेटलचे आयन्स. काय असणार आहेत हे? मेटलचे आयन्स. आणि त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन कोणता आहे? अमोनियम. अमोनियम हा मेटलचा आयन, पॉझिटिव्ह आयन नाही. हे तुम्ही मागच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर जे ॲसिडिक सबस्टन्सेस आहेत त्या ॲसिडिक सबस्टन्सेसचे बेसिक रॅडिकल हा सगळ्यांच्यामध्ये कॉमन आहे आणि तो कोणता आहे? H+. बेसिक रॅडिकल, ॲसिडमधला बेसिक रॅडिकल H+. आणि त्याचे निगेटिव्ह आयन्स किंवा ॲसिडिक रॅडिकल्स जे आहेत हे कशाचे बनलेले असणार आहेत? नॉन मेटल्सचे असणार आहेत. काय असणार आहेत हे? नॉन मेटल. क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, सल्फर किंवा बोरॉन हे काय असणार आहेत? हे नॉन मेटलचे असणार आहेत निगेटिव्ह आयन्स. म्हणजेच आता ॲसिडमध्ये कोणते बेसिक रॅडिकल असणार आहेत? ऑल ॲसिड कंटेन्स बेसिक रॅडिकल H+. त्याचबरोबर ऑल बेसेस कंटेन्स ॲसिडिक रॅडिकल OH-. मग ज्या सबस्टन्सेसमध्ये OH- आयन्स प्रेझेंट आहेत किंवा ज्या सबस्टन्सेसमध्ये H+ आयन्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरनं आपल्याला ॲसिड आणखीन बेस हे पुन्हा डिफाईन करता येणार आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला सम कंपाऊंड्स आर सीन अबाव हॅव H+ ॲज बेसिक रॅडिकल अँड इन देअर मॉलिक्यूल. आता काही कंपाऊंड्समध्ये आपल्याला कोणते बघायला मिळाले? बेसिक रॅडिकल H+. त्याचबरोबर दीज आर कॉल्ड ॲज ॲसिड्स. मग ज्या कंपाऊंड्समध्ये बेसिक रॅडिकल H+ आहे त्यांना काय म्हटलेलं आहे? ॲसिड्स म्हटलेलं आहे. सम कंपाऊंड्स आर सीन टू हॅव OH- ions as the acidic radical and they are in their molecule and all these compounds are bases. म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये बेसिक रॅडिकल H+ आहे त्यांना काय म्हणायचं आहे? ॲसिड. आणि ज्या कंपाऊंड्समध्ये ॲसिडिक रॅडिकल OH- आहे त्यांना काय म्हणायचं आहे? बेस. मग दोज आयोनिक कंपाऊंड्स हॅव अ बेसिक रॅडिकल अदर दॅन H+ अँड ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन OH- दे आर कॉल्ड ॲज सॉल्ट्स. आता ज्या कंपाऊंड्समध्ये बेसिक रॅडिकल इज अदर दॅन H+ अँड ॲसिडिक रॅडिकल इज अदर दॅन OH- त्यांना काय म्हटलेलं आहे? सॉल्ट्स. दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज सॉल्ट्स. त्यांना काय म्हटलेलं आहे? सॉल्ट. द कंपाऊंड्स विच हॅव ॲसिडिक रॅडिकल OH- दे आर कॉल्ड ॲज बेस. त्यांना काय म्हटलेलं आहे? दे आर कॉल्ड ॲज बेसेस. दे आर कॉल्ड ॲज बेसेस. त्याचबरोबर द कंपाऊंड्स इन विच बेसिक रॅडिकल इज H+, दे आर कॉल्ड ॲज ॲसिड्स. त्यांना काय म्हटलेलं आहे? ॲसिड्स. आणि द कंपाऊंड्स इन विच बेसिक रॅडिकल इज अदर दॅन H+ अँड ॲसिडिक रॅडिकल इज अदर दॅन OH- दोज आर कॉल्ड ॲज सॉल्ट्स. ह्यांना काय म्हटलेलं आहे? सॉल्ट्स. मग या लेसनमध्ये तुम्हाला ॲसिड, त्याची ॲसिडिक कंपाऊंड्स, ॲसिड कोणते आहेत, बेस कोणते आहेत, सॉल्ट हे तुम्ही डिफरंट स्टडी करणार आहात. नाव आता तो जो चार्ट तुम्ही कंप्लीट केला त्याच्यातला बी पार्ट जो होता त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिलं? टाईप ऑफ कंपाऊंड लिहिलं. आता कंपाऊंडचे टाईप्स आपल्याला किती मिळाले? 3 मिळाले. कोणते कोणते आहेत? ॲसिड, बेस अँड सॉल्ट्स. ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. दीज आर द 3 टाईप्स ऑफ
कंपाऊंड्स. आता हे सगळे कंपाऊंड्स, यांच्यामध्ये जे कंपाऊंड्स तुम्ही बघितले, या सगळे कंपाऊंड्स हे ॲसिड्स आहेत, बेसेस आहेत, आणखीन सॉल्ट्स आहेत. आता हे सगळे कंपाऊंड्स कसे फॉर्म झालेले आहेत, तर दे आर फॉर्म्ड बाय मॉलिक्युलर किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन, अपोजिट चार्ज ऑफ आयन्स यांच्यामध्ये अट्रॅक्शन होऊन तयार झालेले हे कंपाऊंड्स आहेत. म्हणून हे सगळे कंपाऊंड्स कोणते आहेत, आयोनिक कंपाऊंड्स. म्हणजेच आयोनिक कंपाऊंड्सचे 3 ग्रुप्स पडतात आणि कोणते आहेत ते, ॲसिडिक, बेसेस आणखीन सॉल्ट्स. म्हणजे आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत दे आर डिव्हायडेड इंटू 3 ग्रुप्स. आणि कोणते आहेत ते 3 ग्रुप्स, ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. आता आयोनिक कंपाऊंड काय आहे हे तुम्ही मागच्या लेसनमध्ये बघितलेले आहेत. आयोनिक कंपाऊंडमध्ये 2 पार्ट्स असणार आहेत. एक असणार आहे कॅट आयननं बनलेला आणि दुसरा ॲन आयननं बनलेला असणार आहे. आयोनिक कंपाऊंड याचं तुम्ही मागच्या लेसनमध्ये आयोनिक कंपाऊंड काय आहे ते स्टडी केलेलं आहे. तुमचा जो 4th लेसन होता त्याच्यामध्ये तुम्ही आयोनिक कंपाऊंड यू हॅव स्टडीड व्हॉट इज मेंट बाय आयोनिक कंपाऊंड. आता आयोनिक कंपाऊंड याच्यामध्ये तुम्ही एक बघितला आणि कोणता बघितलेला आहे, सोडियम क्लोराईड. हा आयोनिक कंपाऊंड कसा फॉर्म होतो ते बघितलं. त्याच्यानंतर जो मॅग्नेशियम क्लोराईड आहे तो कसा फॉर्म होतो ते पण बघितलेलं आहे. म्हणजे आयोनिक कंपाऊंड्स हे तुम्ही मागच्या लेसनमध्ये स्टडी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंड्स, द मॉलिक्युल्स ऑफ ॲन आयोनिक कंपाऊंड्स हॅज 2 कॉन्स्टिट्युएंट्स. आयोनिक कंपाऊंड्स रिकॅप्युट्युलेशन म्हणजेच जे तुम्ही स्टडी केलं आहे त्याचा फक्त थोडक्यात काय करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंडमध्ये 2 कॉन्स्टिट्युएंट्स असतात आणि ते कोणते आहेत, नेमली कॅट आयन्स आणखीन ॲन आयन्स. कॅट आयन्स म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स आणि ॲन आयन्स म्हणजे काय असणार आहे, तर निगेटिव्ह आयन्स. आता पॉझिटिव्ह आयनलाच काय म्हटलेलं आहे, बेसिक रॅडिकल. निगेटिव्ह आयनला काय म्हटलेलं आहे, ॲसिडिक रॅडिकल. निगेटिव्ह आयनला काय म्हटलेलं आहे, ॲसिडिक रॅडिकल. मग देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज आयन्स ॲज दे आर अपोजिटली चार्ज्ड अँड दिस इज कॉल्ड द आयोनिक बॉन्ड. त्याला काय म्हटलेलं आहे, आयोनिक बॉन्ड. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 1 पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ॲन कॅट आयन अँड 1 निगेटिव्ह चार्ज ऑफ ॲन आयन मेक अ आयोनिक बॉन्ड. द आयोनिक बॉन्ड हा केव्हा फॉर्म होत असतो, आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 1 पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲन कॅट आयन अँड 1 निगेटिव्ह चार्ज ऑन ॲन आयन यांच्यामुळं एक आयोनिक बॉन्ड फॉर्म होणार आहे. आता आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत त्यांच्यामध्ये 2 कॉन्स्टिट्युएंट्स असणार आहेत आणि कोणते असणार आहेत, एक कॅट आयनचा असणार आहे आणि दुसरा ॲन आयनचा असणार आहे. इथं एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला आणि कोणतं आहे ते आयोनिक कंपाऊंड, सोडियम क्लोराईड. आता हा कसा फॉर्म होतो हे याचं एक्सप्लेनेशन तुम्ही मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे आणि तिथं तुम्ही फक्त काय लिहिलेलं होतं, तर ही डायग्रॅमॅटिक त्याचे जे डायग्रॅम्स आहेत, ॲटम आहे हा सोडियमचा ॲटम काय करणार आहे, इट गिव्ज 1 इलेक्ट्रॉन अँड अ स्टेबल आयन ऑफ सोडियम इज फॉर्म्ड. याच्यामध्ये 3 शेल्स आहेत. सोडियम ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आणि एक इलेक्ट्रॉन लूज झाल्यावरती किंवा हा दिल्यावरती एक इलेक्ट्रॉन तो देणार आहे म्हणून ॲरोवरती काय आहे, मायनस इलेक्ट्रॉन, ई मायनस म्हणजे ई मायनस एक इलेक्ट्रॉन तो देतो आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतो, एक आयॉन फॉर्म होतो, Na+ पॉझिटिव्ह आयन तयार होतो आणि तो स्टेबल असणार आहे. त्याचे लास्ट शेल हे काय झालेलं आहे, ऑक्टेट कंप्लीट झालेला आहे. तो स्टेबल असणार आहे पण त्याच्यावरती चार्ज कोणता असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. कारण का त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन काय झाला आहे, कमी झाला आहे. म्हणजे टोटल पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरचा वाढणार आहे म्हणून त्या आयनला पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा कोणता घेतलेला आहे इथे, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. हे डायग्रॅम त्याचा आहे क्लोरीन ॲटमचा. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि थर्ड लास्ट शेलमध्ये किती आहेत, तर 7 इलेक्ट्रॉन्स. आता हा
सोडियमनं दिलेला आयन हा क्लोरीन एक्सेप्ट करणार आहे, तो घेणार आहे. इट रिसिव्ज 1 इलेक्ट्रॉन, म्हणून या ॲरोवरती +1 इलेक्ट्रॉन लिहिलं आहे. आणि इथं तुम्हाला काय होतं, क्लोरीनचा निगेटिव्ह आयन तयार झालेला दिसतो. आणि त्याचं जर आता लास्ट शेल बघितलं तर त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून क्लोरीन आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 288. आता याच्यामध्ये हे दोन्ही आयन्स, सोडियमचा पॉझिटिव्ह आयन आणि क्लोरीनचा निगेटिव्ह आयन, हे दोन्ही स्टेबल आहेत. त्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे, पण त्यांच्यावरती चार्ज अपोजिट आहेत. म्हणजेच त्यांच्यावर दे हॅव अपोजिट चार्ज. आणि ह्या अपोजिट चार्जमुळं ते काय होणार आहेत, एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आहेत. दे अट्रॅक्ट, आणखीन एक आयोनिक बॉन्ड फॉर्म होणार आहे. बघ इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता अपोजिटली चार्ज आयन्स जे आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स, अपोजिटली चार्ज आयन्स जे आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. आणखीन त्याच्यामुळं आयोनिक बॉन्ड फॉर्म होणार आहे. म्हणून इथं तुम्हाला हे सोडियमच्या ॲटमपासून सोडियमचा आयन फॉर्म होण्याचं डायग्रॅम, त्याच्यानंतर दुसरं आहे क्लोरीनच्या ॲटमपासून क्लोरीनचा आयन फॉर्म होण्याची डायग्रॅम. आणि नंतर हे दोन्ही आयन्स काय झालेले आहेत इथं दाखवलेत. कसे, तर याचा 1 इलेक्ट्रॉन हा कोणाला दिला जाणार आहे, क्लोरीनला दिला जाणार आहे. हा सोडियमचा ॲटम, हा क्लोरीनचा ॲटम. आणि सोडियम गिव्ज 1 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन. तो सोडियमनं दिलेला इलेक्ट्रॉन क्लोरीन एक्सेप्ट करणार आहे आणि त्यांच्यापासून काय होणार आहेत, जे निगेटिव्ह अपोजिटली चार्ज आयन्स फॉर्म होणार आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होऊन आयोनिक बॉन्ड फॉर्म होऊन कंपाऊंड फॉर्म होणार आहे. आणि तो कोणता कंपाऊंड आहे, सोडियम क्लोराईड. मग तुम्हाला ड्रॉ डायग्रॅम, तुम्हाला फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड NaCl आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा यूज करून त्याची डायग्रॅम कशी असणार आहे, ही डायग्रॅम ड्रॉ करून एक्सप्लेनेशन करायचं आहे. While studying static electricity, we have learnt that there is a neutral tendency of any body to change there is a natural tendency of body to change from an electrically charged state into a electrically neutral state. आणि इलेक्ट्रिकली चार्ज स्टेटपासून तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्टेजमध्ये जाणार आहे. आणि ही सबस्टन्सची नॅचरल टेंडन्सी असते. आता याच्यात why then is an electrically charged ion formed from an electrically balanced, that is न्यूट्रल ॲटम. न्यूट्रल ॲटमपासून काय मिळणार आहे, हा ॲटम हा काय असतो, न्यूट्रल असतो. पण त्याच्यामधून ज्या वेळेला इलेक्ट्रॉन दिला जाणार आहे त्यावेळेस पॉझिटिव्ह आयन तयार होणार आहे आणि इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला जाणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज तयार होणार आहे. ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल का असतो, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस आर इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन. मग पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन किंवा ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणारे इलेक्ट्रॉन्स यांच्यावरचा असलेला निगेटिव्ह चार्ज, हे दोन्ही एकमेकांना काय असणार आहेत, बॅलन्स करणार आहेत. ते सेम असल्यामुळं बॅलन्स करणार आहेत. आणि म्हणून म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकांना बॅलन्स करणार आहेत आणि टोटल चार्ज ॲटमवरती कोणता शिल्लक राहणार नाही. म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं ते एकमेकांना काय करणार आहेत, कॅन्सल करणार आहेत. आणखीन ॲटम हा इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल असतो. आता याच्यात इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे पण तो स्टेबल नाही. ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे पण तो स्टेबल नाही. कारण काय आहे, सोडियमच्या ॲटममध्ये आता सगळ्याच एलिमेंटचे ॲटम हे स्टेबल नसतात असं नाही, तर काही सबस्टन्सेस आहेत, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, यांचे ॲटम्स काय असणार आहेत, स्टेबल असणार आहेत. हेलियमनं डुप्लेट कंप्लीट केलेलं आहे. बाकीच्या सगळ्यांनी निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन यांनी काय कंप्लीट केलेलं आहे, ऑक्टेट कंप्लीट केलं आहे. म्हणजे त्यांच्या लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्यांचे ॲटम्स काय असणार आहेत, स्टेबल असणार आहेत. आता बाकीचे इलेमेंट्स म्हणजे उदाहरणार्थ सोडियम, क्लोरीन यांचे ॲटम्स काय आहेत, स्टेबल नाहीत. कारण दे हॅव नॉट कम्प्लिटेड देअर ऑक्टेट.
त्यांचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट झालेलं नाही म्हणून ते स्टेबल नसतात. पण ॲटम हा काय असणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता त्याच्यावरती चार्ज हा जो इलेक्ट्रॉन आहे एक्स्ट्रा लास्ट शेलमध्ये असलेला एक इलेक्ट्रॉन सोडियम देणार आहे आणि पॉझिटिव्ह आयन फॉर्म होणार आहे. क्लोरीन तो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे आणि कोणता आयन फॉर्म करणार आहे, क्लोरीन निगेटिव्ह आयन. आणि हे दोन्ही आयन्स आयोनिक बॉन्डनं एकत्र येऊन कोणता कंपाऊंड फॉर्म होणार आहे, सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड फॉर्म होणार आहे. The explanation lies in the electronic configuration of atoms. Let us see once again how the sodium and chlorine atom forms from Na plus and Cl minus. As a result, how the sodium salt is formed. Sodium salt कसा फॉर्म होतो त्याची ही डायग्रॅम आहे आणि याचं एक्सप्लेनेशन जे आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पण बघितलं आणि आत्ता पण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर द आउटर मोस्ट शेल ऑफ सोडियम अँड द आउटर अँड क्लोरीन ॲटम इज नॉट अ कम्प्लीट ऑक्टेट. आउटर मोस्ट शेल, सोडियमचा आउटर मोस्ट शेल आणि क्लोरीनचा आउटर मोस्ट शेल. सोडियममध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, आणखीन क्लोरीनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ह्यांनी ऑक्टेट कंप्लीट केलेलं नाही म्हणून ते ॲटम स्टेबल नाहीत. However, outermost shell in both the Na plus and Cl minus ions is a complete octet. आता हे जर आयन्सचे आउटरमोस्ट शेल बघितलं तर सोडियम Na प्लस आयननं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट केलेलं आहे आणि Cl मायनस आयननं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट केलेलं आहे. An electronic configuration with a complete octet indicates the stable state. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याच्यामध्ये लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला आपण स्टेबल कन्सिडर केलं जातं, स्टेबल इंडिकेट केलं जातं. फर्दर ॲन आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन ऑपोजिटली चार्ज्ड Na प्लस अँड Cl मायनस आयन्स. आता ते आयन्स स्टेबल आहेत पण तरीसुद्धा त्यांच्यावरचा चार्ज जो आहे तो चार्ज कसा असणार आहे, अपोजिट चार्ज आहे आणि देअरफॉर अ आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन देम अँड आयोनिक कंपाऊंड सोडियम क्लोराईड इज फॉर्म्ड. तो सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड फॉर्म होणार आहे विथ व्हेरी हाय स्टॅबिलिटी इज फॉर्म्ड. आता जो कंपाऊंड फॉर्म झाला त्या कंपाऊंडची स्टॅबिलिटी काय असणार आहे, हाय असणार आहे. व्हेरी हाय स्टॅबिलिटी कंपाऊंड तो फॉर्म होतो सोडियम क्लोराईड. आता तुम्हाला इथं सोडियम क्लोराईडसाठी दाखवलेलं आहे. तुम्हाला असाच क्वेश्चन मॅग्नेशियम क्लोराईड फॉर्म कसा होतो ते एक्सप्लेन करा म्हणून क्वेश्चन विचारला जातो. मग त्यावेळेस मॅग्नेशियम क्लोराईड, आता मॅग्नेशियम क्लोराईड त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे तर MgCl2. मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे, MgCl2. आणि याच्यामध्ये मॅग्नेशियमचा एक ॲटम त्याची मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे, त्याच्या लास्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते तुम्ही थोडं मागच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ते बघा. त्याच्यावरून मॅग्नेशियमचा आयन त्याच्यावरती चार्ज किती असणार आहे, 2 प्लस चार्ज, म्हणजे तो लास्ट शेलमधले 2 इलेक्ट्रॉन्स देणार आहे. आणखीन क्लोरीनचे 2 ॲटम्स त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत आणि प्रत्येक क्लोरीनचा एक एक ॲटम मॅग्नेशियमनं दिलेले 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते क्लोरीनचे एक एक ॲटम काय करणार आहेत, ते एक एक इलेक्ट्रॉन घेणार आहेत आणि निगेटिव्ह क्लोराईडचा आयन फॉर्म होणार आहे. म्हणजे मॅग्नेशियमचा पॉझिटिव्ह आयन आणि क्लोरीनचे 2 क्लोरीन ॲटमपासून 2 क्लोराईडचे निगेटिव्ह आयन तयार होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड क्रिएट होऊन मॅग्नेशियम क्लोराईड फॉर्म होणार आहे. त्याची डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करायला आली पाहिजे. इथं जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ती डायग्रॅम ड्रॉ करता आली पाहिजे. आता तुम्ही हा चार्ट जो दिला आहे तुम्हाला पेज नंबर 58वरती दिलेला हा चार्ट तुमच्या वहीमध्ये कंप्लीट करा. त्याच्यानंतर क्वेश्चन जो आहे तो एक्सप्लेन हाऊ आयोनिक कंपाऊंड सोडियम क्लोराईड इज फॉर्म्ड विथ डायग्रॅम. हे डायग्रॅमनं कसा कंपाऊंड फॉर्म होतो ते सोडवा, त्याचा आन्सर तुमच्या वहीमध्ये लिहा. Now we will see dissociation in ionic compounds. On mixing the substances as shown here, what are the resulting mixtures formed by mixing the following substances are called. आता इथं तुम्हाला 4 मिक्सचर्स दिलेले आहेत मिक्सिंग सबस्टन्सेस. मग वॉटर अँड सॉल्ट, म्हणजे वॉटरमध्ये जर सॉल्ट मिक्स केलं तर तुम्ही तयार होणाऱ्या मिश्रणाला काय म्हणणार आहात. त्याचबरोबर वॉटर अँड शुगर,
त्यांच्या मिक्सचरला काय म्हणता येणार आहे, वॉटर अँड सँड हे थर्ड एक्झाम्पल आहे. आणि फोर्थ आहे वॉटर अँड सॉडस्ट. आता ह्याच्यामधलं सॉल्ट आणखीन शुगर हे काय होणार आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहेत. वेन द सबस्टन्सेस आर ॲडेड इन वॉटर, सॉल्ट आणखीन शुगर जर आपण वॉटरमध्ये ॲड केलं तर ते वॉटरमध्ये काय होणार आहेत, डिझॉल्व्ह होणार आहेत आणि त्यांच्यापासून होमोजिनियस मिक्सचर तयार होणार आहे. कोणतं मिक्सचर तयार होणार आहे या दोघांपासून, होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे वॉटर अँड सॉल्ट हे मिक्सचर कसलं आहे, होमोजिनियस मिक्सचर. वॉटर अँड शुगर इज ऑल्सो होमोजिनियस मिक्सचर. आता पण सँड जो आहे तो सँड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. पाणी, वाळू आणखीन माती, पाणी, त्याचबरोबर लाकडाचा भुसा आणखीन वॉटर हे यांचं मिश्रण जे आहे एक किंवा एकसारखं पूर्ण एकमेकांच्यात पूर्ण विद्राव्य असं होत नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हेट्रोजिनियस मिक्सचर. कसलं मिक्सचर म्हटलेलं आहे त्याला, हेट्रोजिनियस मिक्सचर. सॉल्ट, वॉटर अँड सँड आणि वॉटर अँड सॉडस्ट हे कसले मिक्सचर्स आहेत, हेट्रोजिनियस मिक्सचर आहेत. मग आता एखादा सबस्टन्स जर पूर्ण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत असेल तर तयार होणाऱ्या मिक्सचर जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ॲक्वियस सोल्युशन. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर अँड आयोनिक कंपाऊंड फॉर्म्स अँड ॲक्वियस सोल्युशन. आता आयोनिक कंपाऊंड जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला कोणतं सोल्युशन मिळणार आहे, ॲक्वियस सोल्युशन. In the solid state, the oppositely charged ions in the ionic compound are sitting side by side. आता सॉलिड स्टेटमध्ये अपोजिटली चार्ज्ड आयन्स जे आहेत ते त्या कंपाऊंडच्या दोन्ही काय असणार आहेत, सिटिंग साईड बाय साईड, एकमेकांच्या बाजूला असणार आहेत, साईड बाय साईड असे ते असणार आहेत, सिटिंग साईड बाय साईड असणार आहेत कंपाऊंडमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. व्हॅन अँड आयोनिक कंपाऊंड बिगिन्स टू डिझॉल्व इन वॉटर. आता वॉटरमध्ये ज्या वेळेस तो आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व व्हायला लागतो, द वॉटर मॉलिक्यूल पुश दॅमसेल्व्स इन बिटवीन द आयन्स. आता वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते वॉटर मॉलिक्युल्स H2O हा वॉटर मॉलिक्यूल या दोन आयन्सच्या मध्ये पुश केला जाणार आहे. वॉटर मॉलिक्यूल स्वतःला त्याच्या दोघांच्या मध्ये पुश केल्यामुळं हे दोन आयन्स काय होणार आहेत, एकमेकांपासून लांब जाणार आहेत, एकमेकांपासून सेपरेट म्हणजे लांब जाणार आहेत आणि त्यांच्यामध्ये काय येणार आहे, वॉटर येणार आहे. म्हणजेच हा आयोनिक कंपाऊंड ज्या वेळेला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो त्यावेळेस द टू आयोनिक पार्ट जे आहेत त्याचे ते काय होणार आहेत, दे आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय वॉटर मॉलिक्यूल. वॉटर काय करणार आहे, त्याला वॉटर मॉलिक्युल्स पुश देमसेल्व्स इन बिटवीन द आयन्स. या दोन आयोनिक कंपाऊंडमध्ये ते वॉटर मॉलिक्युल्स पुश करणार आहेत स्वतःला. अँड सेपरेट देम, द आयन्स जे आहेत, द आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. दॅट इज टू से an ionic compound dissociates while forming aqueous solution. डिसॉसिएट म्हणजेच काय तर आयन्स सेपरेट होणं. डिसॉसिएशन म्हणजे काय, त्याचे आयन्स काय होणार आहेत, सेपरेट होणार आहेत, जे इथं अपोजिटली चार्ज फोर्समुळं, अट्रॅक्शन फोर्समुळं ते एकत्र आलेले आहेत. पण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यावरती हे आयोनिक कंपाऊंड्सचे आयन्स डिसॉसिएट होणार आहेत, सेपरेट होणार आहेत. त्याला काय म्हटलेलं आहे, डिसॉसिएशन ऑफ आयन्स. आता डिसॉसिएशन याचा इथं तुम्हाला एक डायग्रॅम दाखवलेली आहे डिसॉसिएशन होत असताना. आता इथं काय आहे, each of the dissociation ions in the aqueous solution is surrounded by water molecules. आता जे काही आयन्स डिसॉसिएट झालेले आहेत वॉटरमध्ये, इथं वॉटरमध्ये काय ॲड केलं आहे, सोडियम क्लोराईड ॲड केलेलं आहे. आणखीन एक आपल्याला सॉल्ट सोल्युशन मिळतं. वॉटरमध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह होणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सॉल्ट. आता इथं हे सगळे सोडियम क्लोराईडचे हे पडताना हे आयन्स जवळजवळ आहेत, लक्षात आलं आहे, आणि मग त्याच्यामध्ये थोडं वॉटर जाणार आहे आणि सेपरेट होणार आहेत. ह्या आयन्समध्ये सोडियम क्लोराईडच्यामध्ये काय होणार आहे, ते आयन्स इथं सोडियम क्लोराईड आहे त्यांच्यामधल्या दोन आयन्समध्ये वॉटर मॉलिक्युल्स जाणार आहेत आणि हे दोन आयन्स काय होणार आहेत, सेपरेट होणार आहेत. ग्रीन हा सोडियमचा आयन आहे, आणखीन क्लोरीनचा आयन आहे, आणि हा जो ब्लॅक ब्राऊन दिसतो तो कशाचा आयन आहे, सोडियमचा आहे. हे सेपरेट होणार आहेत. आणि इथं ॲक्वियस सोल्युशनमध्ये दाखवलेत बघा, सोडियम क्लोराईडमध्ये प्रेझेंट असलेले
सोडियम क्लोराईडचे 2 आयन्स, एक आहे क्लोराईडचा आयन आणि दुसरा आहे सोडियमचा आयन. हे कशानं सरेंडर झालेले आहेत? त्यांच्या भोवती काय असणार आहेत? तर वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत. त्यांच्या पूर्ण भोवती काय असणार आहेत? वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत. म्हणून ईच ऑफ द डिसोसिएटेड आयन्स इन द आयोनिक ॲक्वियस सोल्युशन इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्युल्स. वॉटर मॉलिक्युल्समध्ये जे काही डिसोसिएट झालेले आयन्स आहेत ॲक्वियस सोल्युशनमध्ये, त्या आयन्सच्या भोवती कोण असणार आहेत? तर दे आर सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्युल्स. ते वॉटर मॉलिक्युल्सनं सराउंड झालेले असणार आहेत. दिस स्टेट इज इंडिकेटेड बाय रायटिंग ॲक्वियस. आता ही स्टेट जी असते ती कशानं लिहिली जाते? AQ, ब्रॅकेटमध्ये AQ म्हणजे ॲक्वियस स्टेट, मिनिंग ॲक्वियस ऑन द राईट ऑफ द सिम्बॉल ऑफ द आयोनिक कंपाऊंड. आयन्सच्या राईट हँड साईडला ॲक्वियस लिहिलेलं असतं. म्हणजे आता NaCl जर वॉटरमध्ये ॲड केलं, ॲरोमध्ये काय दिलेलं आहे? ॲरोवर काय लिहायचं आहे? वॉटर. NaClची स्टेट कोणती आहे? सॉलिड स्टेट, म्हणून ती स्मॉल s ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. आणि ॲरोच्या खाली कोणती प्रोसेस होणार आहे? वॉटरमध्ये आयोनिक कंपाऊंड ॲड झाल्यावरती डिसॉसिएशनची प्रोसेस होणार आहे आणि दोन्ही आयन्स सेपरेट होणार आहेत. म्हणून Na+ ब्रॅकेटमध्ये ॲक्वियस आणि Cl- ब्रॅकेटमध्ये ॲक्वियस हे दोन्ही आयन्स कशामध्ये प्रेझेंट असणार आहेत? ॲक्वियस सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणार आहेत. दिस इज डिसोसिएशन ऑफ सॉल्ट इन ॲक्वियस सोल्युशन. तुम्हाला काही वेळेला राईट द इक्वेशन फॉर डिसोसिएशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड विचारतील. मग त्यावेळेस आपल्याला त्यांचे आयन्स हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यावरती लिहायला आले पाहिजेत. सोडियम क्लोराईड आहे, तसंच कॅल्शियम क्लोराईड असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, सल्फ्युरिक ॲसिड असेल, त्यांचं डिसोसिएशन लिहा असं सुद्धा सांगितलं जातं. आणि त्याच्यावरून मग आता आपण पुढचा पार्ट जो बघायचा आहे तो ॲसिड बेससाठी आहे. अरियन्स थेरी काय आहे त्याच्यासाठी नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते स्टडी करूयात. झालेला पार्ट रीड करा व्यवस्थित आणि जेवढं सांगितलं आहे तेवढे नोट्स तुम्ही लिहा.